भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांची सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 21 मार्च 2025 शुक्रवार. जीवन आणि समृद्धी. मी आलो आहे की त्यांना जीवन मिळावे आणि ते अधिक समुद्र मिळावे. योगान 10 अध्याय 10 वचन. जेव्हा परमेश्वराने मनुष्याला निर्माण केले तेव्हा त्याला निरोगी, बलवान आणि समर्थ बनवले. येण्याची बागेत कोणतेही आजार किंवा व्याधी नव्हते. प्रेमळ सृष्टीकर्ते स्वतः त्या सुंदर बागेत दांड हवेत फिरत होते आणि आदम आणि एवे बरोबर सहवासात होते. ती बाग दैवी आरोग्याने परिपूर्ण होती. माणसाची आत्मिक उन्नतीसाठी देवाने बागेची मध्यभागी जीवन वृक्ष लावला होता. देवाची इच्छा होती की माणसाने या वृक्षांची सेवन करावे, जीवनात वाढ यावी आणि जीवनावर प्रभुत्व मिळावे. देवाने कधीही माणसाला आजारपणाने किंवा अशुद्धपणाने श्रद्ध होण्याची इच्छा व्यक्त केली नाही. बायबलमध्ये कुठेही देव पिता आजारी असल्याचे उल्लेख नाहीत. ना माणूस रूप धारण केलेल्या देवपुत्रास आस्थापना किंवा व्याधीने ग्रस्त असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे पवित्र आत्म्याला कधीच कोणताही रोग झाला नाही आणि केरूब आणि सेराबीम सुद्धा कधीही आजारी पडले नाहीत. येणाऱ्या सगळ्या राज्यात किंवा शाश्वतेत देखील कोणतेही आजार नसतील. परंतु जेव्हा मनुष्याने देवाची आज्ञेचे उल्लंघन केले आणि सद्गुण आणि धृष्टतेच्या ज्ञानाची वृक्षाचा फलागर केला, तेव्हा पहिल्यांदा आजारपण आणि मृत्यूने मानवावर वर्चस्व मिळवले. परमेश्वराने आदामला स्पष्ट सूचना दिली होती. सद्गुण आणि धृष्टतेच्या ज्ञानाचे वृक्षाचे फळ तू खाऊ नकोस, कारण ज्या दिवशी तू त्यांचे सेवन करशील त्या दिवशी तू नक्कीच मरणार. उत्पत्ती 2 अध्याय 17 वचन. काही भाषांनुसार त्या दिवशी तू त्यांचे सेवन करशील तुझा मृत्यू कार्यरत होईल. आदामची अभ्रकतामुळे मृत्यू जगात आला. जेव्हा आदाम आणि हव्वाने पाप केले तेव्हा त्यांनी स्वतःला देवापासून वेगळे केले. त्यांचे हृदय अंधकारमय झाले आणि त्यांची शरीरावर परिणाम झाला. सद्गुण आणि धृष्टतेच्या ज्ञानाची वृक्षाची वैभव त्यांच्या शरीरात शिरल्यामुळे आस्थापना, आजार आणि मृत्यू जगात आले. वृद्धत्व, वार्धक्य आणि मृत्यू अपरिहार्य झाले. परंतु नया करारात बायबल सांगते, मी आलो आहे की त्यांना जीवन मिळावे आणि ते अधिक समुद्र मिळावे. योगान 10 अध्याय 10 वचन. प्रिय देवाची संताने, जेव्हा तुम्ही पश्चाताप करून पवित्र जीवन जगण्याची संकल्प करता तेव्हा परमेश्वर तुमच्यासाठी दैवी शांती, आरोग्य आणि चांगले जीवन प्रदान करते. अधिक ध्यानासाठी वचन. शांतीची देव स्वतः तुम्हाला पूर्णपणे पवित्र करो आणि तुमची संपूर्ण आत्मा, प्राण आणि शरीर आमची प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत निर्दोष राहावे. पहिली तेसलोनिकेयर 5 अध्याय 23 वचन. आजचा बायबल वाचन क्रम. सकाळी येसाया 7 अध्याय 8 अध्याय 9 अध्याय. संध्याकाळी लूक 1 अध्याय 21 वचन से 38 वचन. धन्यवाद.